तब्बल 30 वर्षानंतर असा योग जुळून येतोय की पुढचे 20 दिवस काही राशींच्या नशिबात जबरदस्त धनवर्षा होणार आहे. ग्रहांची अशी अनोखी जुळवाजुळव होत आहे की 10 राशींना पैसाच पैसा मिळणार आहे. होय, कोण ठरणार आहे त्या लकी राशी? तुमची राशी आता आहे का? चला जाणून घेऊया. मार्च महिना सुरू झालाय. या मार्च महिन्यात शुक्रानं मीन राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यही प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह 25 मार्च 2026 पर्यंत मीन राशीत असेल. त्यानंतर शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला आनंद, समृद्धी, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखसोयीचा ग्रह मानला जातो. तर आत्ताच्या घडीला शनी ग्रह मीन राशीत विराजमान आहे. जून 2027 पर्यंत शनी मीन राशीत असणार आहे. शनी हा कृती, कठोर परिश्रम आणि न्याय याचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा कठोर परिश्रमाचं फळ मिळण्याची शक्यता वाढते. शुक्र ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशानंतर सुमारे 30 वर्षांनी धनयोग जुळून येत असल्याचं म्हटलं जात आहे. मीन ही शुक्राची उच्च रास आहे. या राशीत शुक्र सर्वोत्तम आणि सर्वोच्च फळ देऊ शकतो असं म्हटलं जात आहे. शनी आणि शुक्राच्या युतीचा अनेक राशींना चांगला लाभ मिळणार आहे. नफा फायदा होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे. मग या भाग्यवान राशी कोणत्या? तर पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीला नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड यश मिळू शकतं. तसेच आर्थिक लाभ देखील मिळू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात आणि संपत्ती वाढू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ सुद्धा घालवू शकता. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर वृषभ रास. या राशीचा स्वामी शुक्र असून मीन राशीत शनीची युती आहे. आर्थिक बळकटी मिळू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करार आणि फायदेशीर सौदे मिळू शकतात. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्यावा, हे चांगलं राहील. त्यानंतर मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील कोणताही गोंधळ दूर होईल आणि स्पष्टता येईल. काही काळापासून नोकरी शोधत असाल त्यांना चांगली बातमी मिळू शकते. सुखसोयी आणि विलासिता वाढू शकेल. मेहनतीच्या परिश्रमाचे फळही मिळू शकेल. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीच्या आयुष्यात स्थिरता वाढेल. करिअर, कुटुंब, व्यवसायासह अनेक गोष्टींबद्दल सकारात्मकता येऊ शकेल. समस्या दूर होतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल. आर्थिक समस्यांवर मात करता येऊ शकेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. देवावरही विश्वास दृढ होऊ शकेल. त्यानंतर तुळ रास. तुळ राशींच्या व्यक्तींच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक बातम्या मिळू शकतात. या काळात व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरू शकते. जुने वाद मिटू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. धैर्य आणि ताकद वाढेल. जोडीदाराशी काही मतभेद मात्र या काळात होऊ शकतात. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतील. प्रयत्नांना प्रोत्साहन मिळू शकेल. अविवाहितांना एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते, ज्याला ते पुन्हा भेटण्याचा विचार करू शकतात. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वृद्धिंगत होऊ शकेल. त्यानंतर धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना अनेक क्षेत्रात नफा मिळण्याची शक्यता आहे. इच्छा पूर्ण होऊ शकतात. भौतिक सुखसोयी मिळण्याची शक्यता आहे. समाजात आदर वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. कौटुंबिक जीवन चांगले राहणार आहे. त्यानंतर मकर रास. मकर राशीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक फायदेशीर सौदे होतील. शनी सर्व त्रासांपासून मुक्त करेल. अनेक शुभ लाभ देतील. शुक्राच्या कृपेनं प्रलंबित कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्यात रस वाढू शकेल. नोकरी करणाऱ्यांना तणाव कमी होईल. तर व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. त्यानंतर कुंभ रास. कुंभ राशीची 7.5 सुरू आहे. पैसे वाचवण्यात मात्र या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात. गुप्त शत्रूंवर मात करू शकता. मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी चांगले चिन्ह दिसत आहेत. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. या काळात व्यवसाय विस्ताराच्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन प्रकल्पांवर काम सुरू होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही अनावश्यक प्रवास करावा लागू शकतो. मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यानंतर मीन रास. मीन राशीचा सुद्धा 7.5 काळ सुरू आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. बँक बॅलन्स वाढू शकतो. हा काळ आणखी खास होऊ शकतो. गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. भाग्य उजळू शकतं. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा वाढेल. सामाजिक मान सन्मान वाढू शकेल.
मानसिक आनंद मिळेल, जीवनात सकारात्मक बदल सुद्धा दिसून येऊ शकतील. मीन राशीचे स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे. शनी मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींची साडेसाती सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मीन राशीचा मधला म्हणजे दुसरा आणि मेष राशीचा पहिला टप्पा सुरू आहे. तर अशा प्रकारे नोकरी, व्यवसाय, अचानक पैसा, जुने अडकलेले पैसे हे सगळीकडून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. या राशी आहेत, पण प्रश्न एकच आहे. तर तब्बल 30 वर्षानंतर जुळून येणाऱ्या या योगामध्ये 20 दिवस काही राशींच्या नशिबात जबरदस्त धनवर्षा होणार आहे. पण या 10 राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची रास कोणती हेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आता या राशींमध्ये तुमची रास नसेल म्हणून निराश होऊ नका, कारण पैसा खेचण्याचा एक मार्ग आहे. तो म्हणजे पैसा खेचणारा पायराइट स्टोन. हा पायराइट स्टोन नेमकं काय आहे, तो ओरिजिनल कुठे मिळतो आणि घरात ठेवल्यावर पैसा, यश आणि समृद्धी कशी वाढते याची सविस्तर माहिती आम्ही एका खास व्हिडिओमध्ये दिली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सोबतच तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलवर जा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.